नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आशा व गट प्रवर्तकांना योग्य मानधन द्या, आशा व गट प्रवर्तकांच्या धुळ्यात आंदोलन। आशा व गट प्रवर्तकांना योग्य मानधन देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज धुळ्यात आशा सेविका व गट प्रवर्तकांनी आंदोलन छेडले। विविध भागातून मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांनी आपल्या मागण्याकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी जोरदार मागणी केली। आंदोलन दरम्यान आम्हाला न्याय द्या, मानधन वाढवा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला। दरम्यान आशा सेविका व गट प्रवर्तकांनी सांगितले की आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत असूनही त्यांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे। वाढती महागाई लक्षात घेता सध्याचे मानधन अपुरे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। यावेळी संबंधित जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। दरम्यान आजच्या या आंदोलनात आशा व गट प्रवर्तक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। त्यांचं आम्ही जिल्हा कमिटीच्या वतीने अभिवादन करतो। 1995-2005 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा या महाराष्ट्रामध्ये 70,000वरून आशा काम करतात। त्यांची नियुक्ती कामाच्या आधारितवर असून त्यांना तुटपुंजा मानधनावर काम करावं लागतं। केंद्र सरकारची योजना असल्यामुळे केंद्र सरकारने 10 महिन्यापासून त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला किंवा मानधन दिलं गेले नाहीत आणि शासनाने वेळोवेळी त्यांना दबाव टाकून मानसिकता खराब झालेली आहे। आजची परिस्थिती त्यांची आर्थिक जी संकट आलेले आहेत त्यांच्यावर असं भूकमारीचे प्रसंग त्याच्यावर आलेले आहेत। म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या याच्या वतीने सरकारला आम्ही मागण्यासंदर्भात त्यांना निवेदन देणार आहोत की केंद्र सरकारचे थकीत मानधन 10 महिन्याचे त्वरित अदा करावा। राज्य सरकारच्या इन्सेंटिव्ह म्हणजे कामाच्या आधारित मोबदला 1 वर्षापासून नाही आहे तो त्यांना त्वरित अदा करावा। सर्व आशा जिल्ह्यातील आशांना सन्मानाची वागणूक मिळावी या निवेदनामार्फत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत आहोत। शासनाने या मागण्या मंजूर केल्या नाहीत तर आम्ही जिल्ह्यावरती शासन आणि सरकार याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल